नमस्कार. मी शुभदा बोलते. आपण सर्व एकमेकांना भाषांकुरच्या निमित्ताने ओळखतोच. हे 33वं वर्ष आहे भाषांकुरचं. स्वर्गीय माननीय श्रीमती कुंदाताई, विजूताई, प्रभाताई बालमोहन शाळेच्या त्यावेळच्या ज्येष्ठ आणि श्रेष्ठ शिक्षिका भानुताई नाडकर्णी आणि राणे गर्ल्स हायस्कूल व नंतर BPM हायस्कूल खार या शाळेतील अध्यापिका व संस्कृत आणि मराठीच्या गाढ्या अभ्यासक स्वर्गीय माननीय श्रीमती उषाताई आठवले या सर्वांच्या त्यावेळच्या म्हणजे 90 ते 92 या काळात या सगळ्यांच्या मार्गदर्शनाने आणि चेंबूर कॉलनी युवक मंडळाचे सर्व विश्वस्त व प्रामुख्याने स्वर्गीय माननीय श्रीयुत अमर असरानी सर यांच्या पाठिंब्याने आणि ह्या सर्वांच्या सततच्या प्रोत्साहनाने 30 वर्ष हा सेवा प्रकल्प सुरू राहिला. त्यानंतर अक्षरसुधा प्रकाशन या नावाने हा प्रकल्प आत्तापर्यंत माझ्या आईच्या म्हणजेच थोर समाजसेविका आणि आदर्श गृहिणी स्वर्गीय श्रीमती शैलताई ओक हिच्या स्मरणार्थ चालू आहे. खास करून कर्णबधिरांसाठी, परंतु सर्वसामान्य विद्यार्थी यांच्यासाठी सुद्धा इंग्रजी माध्यमात शिकणाऱ्या परंतु ज्यांना मराठी विषय अभ्यासायचा आहे अशाही विद्यार्थ्यांसाठी अशा पूर्वप्राथमिक आणि प्राथमिक स्तरातील मुलांच्या भाषा विकासासाठी ज्येष्ठ आणि श्रेष्ठ शिक्षिका, मुख्याध्यापिका, प्राचार्या यांच्या सहयोगाने मार्गदर्शनाने आजही हा सेवा प्रकल्प चालू आहे. एकूण 13 व्यवसाय पुस्तिका वेगवेगळ्या विषयांवरील प्रकाशित झाल्या आहेत. त्याचप्रमाणे एक माहितीपूर्ण दिनदर्शिका उपलब्ध आहे आणि ह्या पुढे अजून 2 ते 3 व्यवसाय पुस्तिका आणि शैक्षणिक साहित्य असं प्रकाशनाच्या मार्गावर आहे. आता पुढे मी तुम्हाला प्रत्येक पुस्तकाचं एक स्वरूप सांगणार आहे आणि तुम्हाला दाखवणार आहे की प्रत्येक पुस्तकात काय काय आहे किंवा कसं ते वापरावं या दृष्टीने. त्यापूर्वी एक मी थोडासा विषय असा हे करते की भाषांकुर ह्या प्रकल्पाचं मुळात एक हेतू काय होता त्यावेळी सुद्धा तो सांगितला तर जास्त सगळ्यांनाच तो परत एकदा त्याची स्मरणात येईल की का बरं हा प्रकल्प सुरू केला आणि आत्तापर्यंत का चालू आहे. तर आत्तापर्यंत चालू असण्याचं कारण म्हणजे विद्यार्थ्यांकडनं जेव्हा मागणी येते त्यावेळी सहसा मी नाही हे म्हणू शकत नाही, कारण मला ते स्वतःला पण पटत नाही. हे एक. आणि दुसरं असं की त्यावेळी जेव्हा हा प्रकल्प सुरू झाला तेव्हा कुठल्या तरी संशोधनाच्या आधारावर, प्रबंधाच्या आधारावर, त्याला मिळालेल्या मान्यतेच्या आधारावर हा प्रकल्प सुरू झाला. कोणीतरी मोठ्या संस्थेने त्याला मान्यता दिली, म्हणजे NCERT सारख्या संस्थेने त्याला राष्ट्रीय पुरस्कार दिला. त्यामुळे पुढे पुस्तक रूपात हा प्रकल्प सुरू केला. आता ते करण्याच्या अगोदर अभ्यासक्रम या विषयावर अभ्यास करून वेगवेगळ्या ज्येष्ठ शिक्षिकांबरोबर काम करून आधी अभ्यासक्रमावर खूप त्याच्यावर चर्चा, त्याच्यावर अभ्यास, त्याच्यावर वाचन हे सगळं झालं आणि मग व्यवसाय पुस्तिकांची रचना झाली. आता ते करत असताना सुद्धा असं झालं की सगळ्यात पहिला भाषा समजणं हे महत्त्वाचं असतं.
म्हणजे भाषा वापरण्याच्या पूर्वी भाषा समजते का, भाषा समजले का, समजण्यासाठी आपण काही त्याच्यासाठी केलं आहे का, हे सगळं महत्त्वाचं असतं. त्यामुळे त्या दृष्टीने पण पुस्तकं लिहिली गेली. सारथी सारखी किंवा प्रत्येक व्यवसाय पुस्तिकेत सविस्तर सूचना देणं किंवा मनोगतामध्ये लिहिणं की या पूर्वीच्या वर्षात तुम्ही काय करा, ह्या खेळ कुठले घ्या. तर हे सगळं समजण्यासाठी केलं गेलं की भाषा आधी समजली पाहिजे, भाषा आधी अंगात भिनली पाहिजे, ती व्यवहारात वापरली गेली पाहिजे. तर त्यासाठी तुम्ही काय करा, संभाषणाच्या मार्फत, गप्पांच्या मार्फत, शैक्षणिक सहलींच्या मार्फत, घरातल्या नातेवाईकांबरोबरच्या विजिट किंवा वेगवेगळ्या ठिकाणी मुलांना घेऊन जाणं, ह्यासारख्या विषयांवरनं आधी भाषेची समज वाढावी. याच्यासाठी प्रत्येक पुस्तकात साधारणपणे सूचना लिहिल्या गेल्या आहेत. आता ह्या सगळ्यांमधनं काय होतं तर संभाषणाचे विषय मिळतात. तसं भाषांकुर व्यवसाय पुस्तिकातनं सुद्धा तुम्हाला दिसेल की संभाषणाचे विषय मिळतात, वेगवेगळे उतारे तुम्हाला मिळतात, चित्रावलोकनासाठी चित्र मिळतात. त्याच्यानंतर ही पुस्तकं साधारण सोप्याकडून काठिण्याकडे प्रत्येक पुस्तक तसंच जातं. त्याचप्रमाणे इयत्ता म्हणजे प्राथमिक स्तराचा अभ्यास करून पूर्व प्राथमिक स्तराच्या व्यवसाय पुस्तिकांची रचना ह्याच्यात तुम्हाला बघायला मिळेल. त्यामुळे कुठली भाषा मुलांना आधीच त्यांच्या अंगात रुळायला हवी, त्यांच्या डोक्यात ती रुळायला हवी, रुजायला हवी, ह्याचा अभ्यास करूनच व्यवसायांची रचना इथे केलेली आहे. कर्णबधिरांच्या बाबतीत असं होतं की त्यांचं वय, त्यांची मॅच्युरिटी आणि त्यांची इयत्ता याचं गणित आपल्याला जुळवून घ्यायला लागतं. तर ह्या व्यवसाय पुस्तिकांच्या माध्यमातून ते सांधायचा एक प्रयत्न आहे. त्याच्यानंतर एक नेहमीच माझं सांगण्याचा हे असतो की अनुभववही नेहमी पालकांनी ठेवावी आपल्या घरी. जशी शाळेत शिक्षिका ठेवते तशी स्वतंत्र वहीत स्वतःच्या अनुभवांची नोंद ठेवावी. सिलेबस प्लॅनिंगसाठी या व्यवसाय पुस्तिका खूप शिक्षकांना उपयोगी पडतात. त्याच्यानंतर वाचन पाठासारखा ह्या व्यवसाय पुस्तिकांचा वापर केला जाऊ शकतो. कारण जेव्हा तुम्ही पुस्तकं सोडवता त्यावेळी मी नेहमी सांगते की आधी वहीत लिहा, डायरेक्ट पुस्तकात लिहू नका. तर तुम्हाला ते वाचनासाठी मिळेल आणि अनुलेखन आणि श्रुतलेखनासाठी तुम्हाला पुस्तकांचा वापर करता येऊ शकेल. त्याच्यानंतर मुखवाचनाने, श्रुतलेखनाने आणि श्रवण प्रशिक्षणाने ह्यातली एक पेज तुम्ही वापरलं जाऊ शकतं. वाक्यरचनेसाठी ही पुस्तकं खूप उपयोगी पडू शकतात. आज जेव्हा वेगवेगळे पुस्तकांचं मी विवरण करते तेव्हा तुमच्या लक्षात येईल की एक विषयावर खूपच व्यापक आणि बरीचशी भाषा त्याच्यात अंतर्भूत होईल. म्हणजे प्राथमिक स्तरातली, पूर्व प्राथमिक स्तरात हळूहळू करून सोपी भाषा आधी वापरली जाईल ह्याचा खूप अभ्यास करून ते केलेलं आहे. त्याच्यानंतर ह्या व्यवसाय पुस्तिका तुम्ही एनलार्ज करून वर्गात वाचनासाठी देखील वापरू शकता. त्याचा खूप उपयोग होऊ शकतो कारण मुलांना एक मोठं अक्षर बघायला मिळतं. पालकांसाठी तर ह्या व्यवसाय पुस्तिका खूपच उपयोगी पडतात लहान वयोगटापासनं. कारण मी जेव्हा ह्या या विषयाचं जेव्हा संशोधन सुरू केलं आणि त्याचा प्रबंध मी लिहिला तेव्हा मला स्वतःलाच लक्षात आलं की इवन मला शिकवताना पण हे लक्षात आलं की खूप चित्र मुलांना काढावी लागतात.
शिकवण्यासाठी किंवा आवश्यकता असते, तर ही सगळी चित्र पालक कसे काय करू शकतील? तर त्यांना आपण म्हणतो की हे सगळं घरी करा, हे करा, ते करा, पण त्यांच्याकडे साहित्य उपलब्ध नसेल तर ते मुलांचा अभ्यास तरी कसा घेऊ शकणार, हाही मला प्रश्न त्यावेळी पडला होता. आणि म्हणूनच ह्या सगळ्याचं संकलन मी चालू केलं. जसं मी वर्गात शिकवत गेले तसं माझं संकलन सुरू झालं आणि इतर शिक्षकांच्या मदतीने पण संकलनाला खूप उपयोग झाला. अभ्यासक्रम थोडाफार सुनिश्चित होतो ह्या व्यवसाय पुस्तिकांनी पूर्वप्राथमिक स्तरातला. शैक्षणिक साधनांचं तुम्हाला एक स्वरूप लक्षात येतं की वर्गात चार्ट्स कुठले असावेत किंवा कसं असावं शैक्षणिक साधन. ह्या पुस्तकांमधनं पण तुम्ही एनलार्ज करून ते वापरू शकता. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मूल्यांकन. मुलांचं मूल्यांकन घेण्यासाठी या पुस्तकांचा खूपच उपयोग होतो. प्रत्येक पुस्तकात मूल्यांकन मुलांचं होतं आणि त्याचं तुम्ही डेटा ठेवू शकता. तुमच्याजवळ एक स्टॅटिस्टिक्स ठेवू शकता की किती वोकॅब्युलरी आज मुलांजवळ आहे, किती तो वापरू शकतो आहे, हे सगळं तुम्ही ठेवू शकता, त्याचा डेटा तुमच्याजवळ. त्याच्यानंतर वेळापत्रकाची आखणी तुम्ही ह्या सारथीमध्ये मी अगदी डिटेलमध्ये दिलेली आहे की वेळापत्रक कसं असावं शाळेचं. तर ते वेळापत्रक पण सारथी पुस्तकात तुम्हाला बघायला मिळेल. त्याच्यानंतर टीचर्सना सुद्धा उपयोगी पडेल, कारण 1 तास वाचन व्यवसायासाठी दिलेला आहे. आपण टॉपिक बरोबर वाचन व्यवसाय तर घेतच असतो, वाचनाचे व्यवसाय. पण आज समजा 7-8 संभाषणं झाली किंवा 4-5 गोष्टी झाल्या, तर त्याच्या एकत्रित वाचन व्यवसाय कुठेतरी घेतले जावेत की ज्याच्यामुळे स्मरणशक्ती आणि मुलांच्या लक्षात राहण्यासाठी संधी ही मुलांना दिली जाईल. त्याच्यासाठी तो तास 1 ठेवला आहे की त्या दिवशी तुम्ही एकत्रितपणे संभाषण असेल, गणित असेल, विज्ञान असेल, गोष्ट असेल, व्हिजिट असेल, तर एक 4-5 शैक्षणिक सहली असतील त्याच्यावर तुम्ही व्यवसाय घेऊ शकता. आता त्याचप्रमाणे एकेका पानावरनं तुम्ही वेगवेगळ्या प्रकाराने व्यवसाय घेऊ शकता. म्हणजे मुखवाचनाने चित्र ओळखणं, श्रवण प्रशिक्षणाने चित्र ओळखणं, वाचनाने चित्र ओळखणं, मुलांना अनुलेखनासाठी देणं, श्रुतलेखनासाठी देणं. म्हणजे तुम्ही आधी बोला आणि मग मुलांना बघून ते लिहायला सांगा. आधी बघून लिहिलं तर त्यांना ते सवय होत जाते लहान वर्गातनं, आणि मग तुमचं फक्त बोलण्याने त्यांनी श्रुतलेखन करावं. त्याचप्रमाणे हसत खेळत भाग 1 आणि 2 ह्या चित्रांची जवळजवळ 100 वाक्य तुम्हाला मिळतात. चित्र तर तुम्हाला 64 मिळतातच, पण त्या 64 चित्रावर आधारित तुम्हाला 101 वाक्य ह्याच्यामध्ये मिळून जातात. मोठ्या पायरीच्या मुलांसाठी तुम्ही ही वाक्य वाचायला देऊन चित्र ओळखायला सांगू शकता. त्याचप्रमाणे 64 कार्ड ही पत्त्यांसारखे खेळ हे करून घेऊ शकता. म्हणजे पत्ते जे आपण खेळतो त्याच्यासारखं ते खेळ घेऊ शकता. प्रत्येक पुस्तकामध्ये विषय स्तराप्रमाणे विकसित होत जातो. म्हणजे हसत खेळत भाग 1 मध्ये जर चेहऱ्याचं चित्र आहे, त्याच्यात आहे नाही या क्रियापदावर भर दिलाय, तर क्रियापद भाग 1 मध्ये आहे नाही, आहेत नाहीत यावर भर दिला आहे काही व्यवसायामधनं. त्याच्यानंतर क्रियापद भाग 2 मध्ये
मार्गदर्शक व्यवसायांच्या माध्यमातून ही क्रियापदं वापरली आहेत. त्याचप्रमाणे हसत खेळत भाग 2 मध्ये प्राणी पक्ष्यांचं जर वर्गीकरण आहे, तर वाचन व्यवसायांमध्ये इतर गटांप्रमाणे वर्गीकरण आहे आणि प्रत्येक गटाचं सविस्तर असं व्यवसाय ह्या पुस्तकात दिलेले आहे. वाचन व्यवसायातल्या दुसऱ्या अर्ध्या भागात भाषिक व्यवसाय आहेत, व्याकरणावर आधारित व्यवसाय आहेत, पुल्लिंग, स्त्रीलिंग, नपुंसकलिंग अशा प्रकारचं विभाजन करून शब्दसंग्रह दिलेला आहे. त्याच्यानंतर सख्यात भाग 1 मध्ये प्राण्यांची मागची पुढची बाजू, वाहनांची मागची पुढची बाजू हे जर असे आहे, तर वाचन व्यवसायामध्ये हा चेहरा कोणाचा, ही शेपूट कोणाची, जंगलात कोण राहतं, हे पाय कोणाचे, कोण कुठे राहतो, घरं म्हणजे हे सगळं वाचन व्यवसायात तुम्हाला बघायला मिळतं. तर अशाप्रमाणे विषय वाढत जातो. कुठलाही जर तुम्ही विषय बघितला तर तो विकसित होत जातो. तर अशा प्रकाराने तुम्हाला साधारण व्यवसाय पुस्तिकांचा हेतू आणि त्याचं जे उद्देश घेऊन हा प्रकल्प सुरू केला, तर त्याचं मी विवरण आत्ता तुम्हाला सांगितलं. तर त्यानुसार आता पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला त्याचं विवरण मी सांगेन प्रत्येक पुस्तकाप्रमाणे. तर त्याचं तुम्हाला प्रत्यंतर येईल, जे आत्तापर्यंत मी इथे सांगितलं तुम्हाला की हेतू काय होता भाषांकुरचा, का सुरू केलं हे सगळं. आणि माझ्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला आणि काही गोष्टी अशा ऐकायला मिळतील आणि अनेक व्यवसाय पुस्तिकांची विवरणं पण ऐकायला मिळतील भाग 2 मध्ये. तर नक्की ऐका की जेणेकरून तुम्हाला या व्यवसाय पुस्तिकांचं स्वरूप कळेल. बऱ्याच जणांच्या मागणीवरनं हे तुम्हाला विवरण आणि भाषांकुरचं हे मी देते, कारण प्रत्येक ठिकाणी आता काही मला शक्य नाही जाऊन प्रत्येकाला सांगणं किंवा हे करणं. तर त्यासाठी हा एक प्रपंच खरं तर मी केला. याच्या आधीचा मैत्री करू अक्षरांशी हा पण व्हिडिओ तुम्ही बघितला असेलच. तो स्वतंत्र व्हिडिओ मी टाकलेला आहे, तो पण बघा. आणि एक सुंदर असं ते किट तयार झालेलं आहे मुलांसाठी, त्याचा जास्तीत जास्त उपयोग करा ही सगळ्यांना नम्र विनंती. मला आनंद होईल जेव्हा मुलांना याचा फायदा होईल. धन्यवाद. नमस्कार. नमस्कार. आता ह्या पुढच्या भागात मी तुम्हाला 3 ते 4 पुस्तकांचं एक विवरण देणार आहे. पहिलं आहे शब्दवेल. शब्दवेल भाग 1. भाग 1 ह्या पुस्तकामध्ये तुम्ही अनुक्रमणिका बघाल तर जवळजवळ 100 ते 104 तुम्हाला वेगवेगळ्या विषयावरची संभाषणं पाहायला मिळतील. गटनिहाय चित्र क्रमांक सूची आहे. म्हणजे आता पुस्तकातील चित्रांचे विषय इथे दिलेले आहेत मी, की कुटुंबातील माणसं, तर त्याची जी माहिती किंवा संभाषण आहेत त्याच्यावरची ती 1, 3 आणि 4 क्रमांकावर आहेत. आता इथे तुम्हाला त्याची व्यवस्था
पानांप्रमाणे पाहायला मिळते की 1 नंबरचं इथे तुम्हाला नंबर दिसतात. त्याच्यानंतर म्हणजे प्रत्येक नंबरानुसार त्या याचा तो विषय आहेत. आता ह्यात सगळी तुम्हाला संभाषणं पाहायला मिळतील. इथे तुम्हाला जेव्हा तुम्ही पाहाल पुस्तक तेव्हा तुम्हाला कळेल की कशी अनुक्रमणिका आहे ते आणि कसं कव्हर, अभ्यासक्रमातले वेगवेगळे जे घटक आहेत ते कसे कसे कव्हर केले. साधारणपणे 6 ते 8 त्याच्याही पुढे चालू शकेल, पण त्या वयोगटासाठी हे अतिशय छान असं पुस्तक वाचनासाठी आहे. तुम्ही हे अनुक्रमणिका वाचा जेव्हा पुस्तक येईल तुमच्यासमोर. आणि तुम्ही इथे हेही पाहू शकताय की संभाषण आहेत. आता बाळ हा शब्द जरी असला, इथे तुमच्या घरातल्या बाळाचा फोटो चिकटवा हवा तर त्याच्यावरचं संभाषण आहे. बाळ किंवा उतारे पाहायला मिळतील तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे, किंवा गोष्टी पाहायला मिळतील. तर असं हे शब्दवेल पुस्तक आहे. तर जो माझा सतत क्रियापद भाग 1 आणि 2 बोलताना तुम्ही ऐकत असाल की वर्गातली संभाषणं, घरची संभाषणं, याची तुमची वही हवी, म्हणजे वहीत ते टाचणं ठेवून द्या तुम्ही. त्याचा संदर्भ म्हणून खूप चांगला उपयोग होतो. आता इथे एक असा व्यवसाय की खालील वर्णनानुसार गावाचं चित्र काढा. तर इथे वर्णन दिलेलं आहे, व्यवस्थित उताराच दिलेला आहे, तर त्यानुसार तुम्ही चित्र काढायचं आहे. तर अशा प्रकारचं सुद्धा वेगळ्या प्रकारचं एक हे आहे, म्हणजे नुसतीच संभाषणं नाही आहेत. त्याचप्रमाणे वाहनं व अवयव ह्यावरील व्यवसाय उदाहरणादाखल दिले आहेत. तर तुम्हाला हे वाचल्यावर समजेल की कसं काय म्हणजे अवयवांनुसार जो व्यवसाय आहे तो तुम्ही वाचला तर कळेल की अशक्य आणि शक्य हा शब्दप्रयोग इथे केलेला आहे. त्याच्यामुळे कशामुळे आपण काय करू शकतो ते आहे, काय शक्य होतं ते इथे आहे. अशी वेगवेगळ्या प्रकारची संभाषणं ह्या पुस्तकामध्ये तुम्हाला मिळतील. त्याच्यानंतर हे जे चित्र आहे त्याच्यावर सुद्धा संभाषण दिलं आहे खाली इथे, आणि त्याच्यावर व्यवसाय दिले. आता इथे परत मूल्यांकनासाठी एक हे आहे की पान क्रमांक 16 पहा, पान क्रमांक 4 पहा, आणि त्याचं जे वाक्य आहे ते याच्या खाली लिहा. तसंच इथे पण आहे, पान क्रमांक 3 पहा. म्हणजे आता हा जर इथे मुलगा आहे तर तिथे पान क्रमांक मुलगा लिहित असेल तर पान क्रमांक 3 वरती लिहितानाचं हे असेल, आणि त्याच्यातली जी ओळ असेल ती तुम्ही या चित्राखाली लिहायची आहे.
आता इथे पुढील पानावरील वाचन पाठामागचे हेतू. तर हे जे वाचनपाठ इथे आहेत, 3 चित्र दिलेली आहेत. त्या 3 चित्रावरती जवळजवळ वेगवेगळ्या प्रकारची वाक्यरचना इथे आहे. आणि जे मी इमोशनल क्वोशंटचा जो मी एक तुम्हाला मुद्दा सांगितला, तर त्याच्यात तुम्हाला हे बघायला मिळेल, कृतीला हेतू देणं हे पालक आणि शिक्षकाचं काम असतं. म्हणजे कुठलीही कृती त्याच्या मागे काहीतरी चांगला हेतू हवा आहे मुलाला, की हे तू कर ना, म्हणजे आईला बरं वाटेल किंवा बाबांना बरं वाटेल, ताईला बरं वाटेल, असं काहीतरी त्याच्या मागचा तुम्ही हेतू ठेवू शकता. किंवा तू रंगवलेलं चित्र पेपरात पाठवू छापण्यासाठी, किंवा मोकळ्या वेळात नुसती मस्ती करण्यापेक्षा चित्र रंगव. अशा प्रकारचं एक सकारात्मक विचार करण्यासाठी भाषेच्या अथवा वर्तणुकीच्या द्वारे आपण त्या मोटिवेट करू किंवा कोणासाठी तरी कर. त्याचप्रमाणे इथे जे मी म्हटलं आहे की माणसाच्या स्वभावानुसार, वृत्तीनुसार कृती घडते. जर वृत्तीला, स्वभावाला अक्षरबद्ध करायचे असेल तर सूक्ष्म, निशब्द, अमूर्त विचाराला शब्द, भाषाबद्ध करावे लागते. मुलांची वृत्ती, त्यांचा स्वभाव शिस्तबद्ध करायचा असेल तर कृती, साधन, साध्य, शृंखला, हेतुपुरस्सर, सूचनात्मक किंवा वर्तणूक प्रमाणक म्हणजे बिहेवियरल मॉडेल रूपात मांडावी लागते. उदाहरणार्थ चित्र क्रमांक 1 यामध्ये वस्तू व कृती तीच, पण त्यामागचे हेतू, विचार वेगवेगळे. घरातल्यांच्या आवडीनिवडी लक्षात ठेवणे, त्या अनुषंगाने एकमेकांच्या मनाला आनंद देणे, या सर्व बाबींमधून कुटुंबात होणारा सकारात्मक, उत्साह देणारा संवाद होतोय हे लक्षात येतं. तर अशा प्रकारचं एक सकारात्मक वातावरण घरात असावं. त्याच्याचप्रमाणे संवेदनाशीलता आणि सहवेदनेचे संस्कार मुलांना लहानपणापासूनच द्यायला हवेत. आणि भाषा मूल्य शिक्षणाचा सेतू आहे. तर अशा प्रकारे हे सगळं लक्षात ठेवून ह्या 3 चित्रांचं एक रचना केलेली आहे. आणि त्याप्रमाणे त्याच्या खालची ही जी वाक्य आहेत ती तुम्ही वाचाल तेव्हा तुम्हाला कळत जाईल. निसर्गाविषयी मुलांना प्रेम वाटावं ह्याकरता पण काही उतारे आणि गोष्टी दिलेल्या आहेत. आता संकल्पनांचं दृढीकरण आणि विस्तार हे 40 ते 47 मधील पानांमध्ये तुम्हाला कळेल. आता इथे जे मी दाखवते ते असं आहे की वर्गात झालेली संभाषणं आहेत त्याच्यावर मुलांनी काढलेली चित्र आहेत. तर ही फार बोलकी आहेत, खूपच छान वाटतात ही बघायला सुद्धा. आता असे काही काही विषय आहेत की मुसळधार पाऊस, आजीचा बटवा, केसांचं जंजाळ, धिटुकला विजय. तर ह्याच्यात वेगवेगळे उतारे तुम्हाला दिलेले आहेत वाचनासाठी.
आता चल ना आई, मला बाजारात जायचं आहे. तर ही इयत्ता पहिलीतलं चित्रावलोकन आहे, बाजार. तर ही कविता त्या बाजार ह्याच्यावरती केले की तू एकटीच तू जातेस, खूप खूप दमतेस, जड पिशव्या उचलून आणतेस. आता नाही जायचं तू एकटीनं, जड नाही उचलायचं एकटीनं, आपण नेहमी जायचं जोडीनं. तर ही कविता मी केलेली आहे. तर असं प्रत्येक शिक्षिका आपापल्या कुवतीनुसार अशा प्रकारच्या कविता गोष्टी करतच असते माझ्या मते. तर त्या कराव्यात, पुढे टेक्स्टबुक येतं तेव्हा पण कराव्यात. आता ही संदर्भ पहिलीचाच आहे, बीज व पाऊस या पाठासाठी. भेट ही कविता आहे त्याच्यामध्ये. तर जमिनीकडून भेट ही सुद्धा कविता संकल्पना स्पष्ट व्हावी या दृष्टीने मी केले. आता एखादा विषय पुढेपर्यंत कसकसा न्यायचा संभाषणावरून, त्याचं एक उदाहरण दिलं आहे. दिवाळीची तयारी असं एक संभाषण झालं. त्याच्यानंतर दीपावली, दीपावली ह्याच्यात असं आहे की एकत्र जमतात, मामाकडे मुलं जातात, आजोळी जातात, तिथे त्यांच्या गप्पा होतात, गमती चालतात. असं काही जणांच्या बाबतीत घडतं. मग दिवाळीचे फटाके आणायला सगळीजणं एकत्र जातात आणि मग फटाके, त्याची नावं, त्यांचे आवाज, मग दिवाळीचा फराळ होतो घराघरांमधनं, कंदील केला जातो, रांगोळी घातली जाते. त्यावेळी थंडीचे दिवस असतात, तर थंडीचे कपडे यावेळी असतात. तर एवढी सगळी जी व्होकॅब्युलरी आहे किंवा शब्दसंग्रह आहे, हा सगळा या एका संभाषणातनं पुढे आपल्याला कळतो. आता दुसरं जे पुस्तक आहे ते सारथी हे खास करून पालक आणि शिक्षकांसाठी आहे ते उपयुक्त. आणि त्याचं जे एक हेतू असं आहे की संभाषण ह्या विषयाबद्दल बरेच वेळा बरेच गैरसमज असतात. त्यामुळे संवाद म्हणजे नक्की काय किंवा तो कशासाठी असतो, संवादाचं मूळ आणि आवाका. आता हे परत चित्र आहे. संवाद हा सांस्कृतिक वसा. तर अशा प्रकारचं एक वेगळ्या प्रकारचं हे पुस्तक आहे सारथी. आणि ह्याच्यात तुम्हाला भाषा विकासाचा पाया, संभाषण, तर संभाषणाचे विषय कुठचे असतात, कुठचे असू शकतात. तर काही संभाषणं पण इथे दिलेली आहेत. त्याच्यावर लिहिलं पण गेलेलं आहे की विद्यार्थ्यांचा सहभाग किती असावा, शिक्षकांनी विद्यार्थ्यांचा सहभाग कसा वाढवावा, संभाषण आणि नाट्यीकरण, लेखी संभाषण आणि मूर्त संभाषण. तर हे जे किंवा संभाषणाची आता अगदी पहिली पायरी, त्याच्या पुढची पायरी व्यवसायाचं हे काय आहे, ही दुसरी पायरी संभाषणाची, तिसरी आणि चौथी, पाचवी, अशा संभाषणाचं 6वी. तर अशा संभाषणांच्या पायऱ्यांप्रमाणे त्याची भाषा वाढत जाते. किंवा ह्या संभाषणातनं बरेच काही मुद्दे पण निघतात.
की वडील मुलांकरता काय काय करतात आणि वडिलांची मुलांकडनं अपेक्षा काय असते, तर किंवा आई मुलांकरता काय करते आणि आईची मुलांकडनं अपेक्षा काय असते. तर वडील मुलांकरता एवढं जे सगळं आहे ते करत असतील, तर वडिलांची मुलांकडनं जी अपेक्षा असते ती खूप गोड आणि छान प्रकारची असते, की तुम्ही फक्त चांगलं वागा, मोठे व्हा, नाव कमवा, पैसे मिळवा, लहान भावंडांची काळजी घ्या, खूप खूप अभ्यास करा, मोठ्यांचा आदर करा, आईबाबांना मदत करा, छान व स्पष्ट बोला. तर अशा प्रकारची वडिलांची अपेक्षा असते. आता ही 7वी पायरी संभाषणाची आहे. त्याच्यावरती व्यवसाय कसे असावेत, कुठले व्यवसाय असावे, किंवा पत्रलेखन हा पण एक त्याच्यात विषय घेतलेला आहे, की तो कसा, म्हणजे लहानपणापासनं किंवा मूल आता लिहायला लागलं तेव्हापासनं एक छोटंसं 1-2 वाक्यांचं पत्र जरी लिहिलं मुलांनी तरी हरकत नाही. अनुभव पुस्तक, म्हणजे मुलांना पदार्थांची चित्र गोळा करायला सांगावी, मुलांना एखादा सोपा पदार्थ स्वतः करायला सांगावा आणि त्याची टाचणवही पण करावी. तर ही जी सगळी अनुभववही होईल त्याचं श्रवण प्रशिक्षण, त्याच्यानंतर मुखवाचन याच्यासाठी खूप उपयोग होतो. हे काही संभाषणावर आधारित वेगवेगळ्या पायऱ्यांवरील परिच्छेद इथे दिलेले आहेत. म्हणजे संभाषण झालं, आता तोंडी संवाद झाला, पण सगळंच काय आपण त्या रूपात ठेवत नाही, तर त्याचं उतारे करतो. तर ते कसे असावेत, वेगवेगळ्या प्रकारचे उतार्याचं काय रूप असतं, हे सगळं ह्या सारथी ह्या पुस्तिकेत तुम्हाला मिळेल. आणि त्याच्यानंतरचं जे मी पुस्तक तुम्हाला दाखवणार आहे ते वाचन व्यवसाय हे पुस्तक दाखवणार आहे. तर वाचन व्यवसाय ह्या पुस्तकात शब्दांवर आधारित असे खूप सारे व्यवसाय ह्या वाचन पुस्तिकेत आहेत. ते मी पटापट दाखवते तुम्हाला. हे अशा प्रकारचे व्यवसाय आहेत आणि ह्याच्या व्यतिरिक्त पण तुम्ही खूप काही घेऊ शकता वाचन व्यवसाय. आता हा पण वयोगट साधारण 6 ते 8 हा वयोगट आहे. माझ्या ह्याच्याप्रमाणे असं आहे की अर्ध पुस्तक हे चित्रमय आहे. आपले जे गट असतात ना, कपडे, फळं, फुलं, फटाके, वाहनं, खेळणी, ह्याच्यावरती ही वाचन पुस्तिका आधारित आहे. बराचसा शब्दसंग्रह हा इथे कव्हर होतो. वाक्यरचनेसाठी ह्या वाचन व्यवसाय या पुस्तकाचा खूप उपयोग होतो खरं तर. आणि मी नेहमी म्हणते त्याप्रमाणे की तुमच्या वहीत मुलांच्या हे व्यवसाय सोडवावेत, की ज्याच्यामुळे त्याची वाचन वही तयार होईल. आणि म्हणजे आता इथे त्यांनी हे सोडवलं की त्याला ते वाचता येईल.
आता हे प्राण्यांवरती आहे. प्राण्यांचा हा चेहरा कोणाचा आहे, हे पाय कोणाचे आहे, चोच कोणाची आहे, पाय कोणाचे आहेत, कुठे राहतात, घरट्यांना काय काय म्हणतात. आता हे दोन्ही बाजूचं चित्र दिलं आहे, तर मध्ये ह्याच्यातलं कुठलं चित्र इथे मध्ये येईल. तर ह्याचं तुम्ही वाक्यरचनेला पण खूप उपयोग होतो. पुढे जाऊन आता अर्ध पुस्तक जे आहे हे पूर्णपणे शब्दांवरती अवलंबून आहे. शब्द वाचता येत आहेत की नाही मुलांना, त्याचे व्यवसाय आहेत. चुकीचा शब्द कोणता, किंवा एका शब्दात उत्तर लिहा, जोड्या जुळवा. म्हणजे गुलाब कुठे मिळतात, तर फुलांचं दुकान. फ्रॉक कुठे मिळतो, तर कपड्यांचं दुकान. असं साखरेची चव कशी. इथे क्लूज जरी दिलेले असले तरी तुम्ही कधी कधी क्लूज न देता सुद्धा मुलांना सामान्य ज्ञान ह्या विषयातले पण काही प्रश्न आपण इथे दिलेले आहेत. आता वास, काही संकल्पना महत्त्वाच्या. वास येतो, वास येत नाही. आवाज येतो, आवाज येत नाही. हे शब्दकोड आहे इथे. संकल्पनेवर चवींवर आधारित आहे, किंवा प्राण्यांना आणि पक्ष्यांना पाय किती हे आहे. तर अशा अवयवांचे उपयोगासाठी हे आहे. त्याच्यानंतर काही क्रियापदं इथे सुरुवात केलेली आहे. उभा राहिलाय, बसलाय, धावतोय, अशा प्रकारची अगदी साधी साधी क्रियापदं आहेत. आता आपण वाक्यांसमोर चित्राचा क्रम लिहायचा आहे, क्रमांक लिहायचा आहे आणि त्याची खाली इथे चित्र दिली आहेत. म्हणजे झाडावर चढतो, झोपतो, जेवतो, आंघोळ करतो, लपंडाव खेळतो, पाणी पितो. तर अशा प्रकारची ही इथे, म्हणजे त्या त्या ठिकाणानुसार इथे आपण क्रियापदं दिलेली आहेत आणि त्याची खाली चित्र दिलेली आहेत. इथे बाराखडीचं काही एक हे सुरू होतं. सुरुवातीला, मध्ये आणि शेवट. अशा प्रकारचे बाराखडीचे व्यवसाय ह्याची सुरुवात इथे केलेली आहे. असं हे वाचन व्यवसाय हे पुस्तक खूपच, हे विशेषण भाग 1 हे नवीन पुस्तक आहे 4 ते 6 वयोगटासाठी. हे पण स्टुडंटनी काढलेलं चित्र आहे. साधारणपणे विद्यार्थ्यांच्या कलेला वाव हा मी देत असते. त्याच्यानंतर कला विषय शिकवण्यामागचा जो हेतू आणि त्याचं महत्त्व, त्यामुळे एकच ध्येय, स्वयंपूर्णता या संकल्पनेचा विचार, असं माझं मनोगत आहे. नक्की वाचा, अगदी आवर्जून वाचा, कारण माझ्या कार्यकाळातला फार मोठा असा आणि महत्त्वाचा तो प्रयोग आहे. त्याच्यानंतर सौ नीलिमा कालेलकर ह्या कला शिक्षिका, विजय शिक्षण संस्थेचं साधना विद्यालय, तिथल्या त्या शिक्षिका होत्या. आता त्या
निवृत्त झाल्यात. चित्रकला शिक्षिका होत्या त्या शाळेत. तर त्यांनी त्यांचं मनोगत लिहिलं आहे, फार सुंदर लिहिलं आहे त्यांनी. तर तेही नक्की वाचा. तर असं हे अगदी छोट्या मुलांसाठी असलेलं पुस्तक आहे. इथे वरती सगळ्या सूचना दिलेल्या आहेत. पूर्णपणे रंगीत असं हे पुस्तक आहे. छोटी छोटी वाक्यरचना मुलांना येणं खूप गरजेचं असतं. इथे जशी टिंब दिलेली आहेत तशीच इथे सगळीकडे द्यायची आहेत. आणि बाकी त्या सूचना आहेत त्या तर वरती दिलेल्याच आहेत. हे जे शर्ट्स आहेत याचं जे इथे वाचायचं आहे आणि चित्राखाली मुलांनी ते वाक्य लिहायचं आहे. इथे जोड्या जुळवायच्या आहेत. इथेही चित्राखाली वाक्य लिहायचे आहेत मुलांनी. आता हे जे रंगाचे चौकोन आहेत त्याप्रमाणे इथे ते रंग मोजून त्यांनी इथे त्याचा अंक लिहायचा आहे. किती आहेत हे ठिपके, पिवळ्या रंगाचे ठिपके किती आहेत, लाल रंगाचे ठिपके किती आहेत, अशा प्रकारचा तो व्यवसाय आहे. तसंच ह्याचं पण आहे की अशा रंगाचे चौकोन किती आहेत ते लिहायचं आहे. ह्याच्यात दोन्हीच्या मधलं कुठलं बरोबर आहे, विशेषण आणि नाम याचं कॉम्बिनेशन करून आपल्याला अपेक्षा आहे मुलांकडनं वाक्य यावं याची. इथे वाक्य लिहायचं आहे चित्रासमोर. आता लहान वस्तू आणि मोठी वस्तू अशा प्रकारचा हा व्यवसाय आहे. इथे सुद्धा लहान डबा, लहान पेन्सिल, मोठा डबा, मोठी पेन्सिल, लहान पान, मोठं पान असं करून छोटी छोटी वाक्याकडनं मुलांना मोठ्या वाक्यांकडे नेणं. हा विचार आहे ह्याच्यासाठी आणि हे खास करून लहान मुलांसाठीच आहे. आता विशेषण भाग 2 यामध्ये बराच मोठा या पुस्तकाचा खरं तर एक आवाका आहे. कव्हर भरपूर झालेलं आहे कारण तर इथे साधारण दिलेलं आहे की 3 ते 19 या पानांमध्ये एकूण 11 आकृत्या आहेत. प्रत्येक आकृतीसाठी रंग भरण्यासाठी सूचना दिलेल्या आहेत. तर आधी त्या सूचना वाचाव्यात आणि मग हे पहिलं पान आहे. आता इथपासनं 3 ते 19 हे बघा इथे सूचना दिलेल्या आहेत. बांगड्यांमध्ये सगळे मणी लाल आहेत. माळ आणि दुलातील छोटे मणी पांढरे आणि मोठे मणी लाल आहेत. आता हे सगळं रंगवून झालं की खाली छोटासा व्यवसाय पण दिला आहे आणि हे जे रंगवलेलं चित्र आहे त्या आधारावर इथे व्यवसाय आहेत की बांगड्यांचे मणी कोणत्या रंगाचे आहेत, माळेतील छोटे मणी कोणत्या रंगाचे आहेत. आता हे अशा प्रकारचे आहे. ह्याचं रंग भरून झाले की ह्याच्यावरचे व्यवसाय इथे आहेत.
हे रंग भरून झाले. खाली प्रत्येक पानाच्या खाली तुम्हाला काहीतरी व्यवसाय दिसतील आणि ह्या रंग भरलेल्या चित्रावरचा हा व्यवसाय आहे. आता हे उतार आहे, विशेषणांवर आधारित उतार आहे. हे घड्याळ आणि त्याच्यावरचा हा व्यवसाय आहे. तर सगळा विशेषण आणि क्रियाविशेषणावरती आधारित हा व्यवसाय आहे. बरीचशी विशेषणं यामध्ये अंतर्भूत आहेत, तुम्हाला मिळतील. जाड बारीक हे पण आहे. रडणारा मुलगा, हसणारा मुलगा, अशा प्रकारची विशेषणं पण आहेत. तर आता क्रमांक 20 पासनं वर असलेला, कपाटाच्या वर असलेला चेंडू, खाली असलेलं फूल, खुर्चीवर असलेलं चॉकलेट, तर हे सुद्धा विशेषणच आहे. पळणारा मुलगा, उडी मारणारा मुलगा, तर हे स्पर्धा या विषयावरती आहे आणि त्याच्यावरती हे व्यवसाय आहे. दोघांमधलं मोठं कोण, तिघांमधलं मध्यम कोणतं, दोघांमधील जास्त कोणतं, दोघांमधलं कोणतं वाहन वेगानं धावतं. त्यानंतर पावसाळ्यात नेहमी उकळलेलं स्वच्छ पाणी प्यावं. दुखणारा पाय गरम पाण्याने शेकला की बरं वाटतं. असे खूपच ह्याचा जो ज्याला आपण म्हणतो ना रेंज, विषयाची व्याप्ती ही बरीच मोठी आहे, पण ती घेणं पण खूप आवश्यक असतं. बरेच वेळा आपण विशेषणांकडे लक्षच देत नाही फारसं. तर त्याच्यामुळे काय होतं की वाक्याची लांबी ही विशेषणांमुळे वाढते खरं तर. आता ही पंगत बसली मुलांची, तर काही जण सांडलेलं उचलतात, काही जण उचलत नाही. त्याच्यावर ह्या चित्रावर हा उतार आहे इथे. आता हे इथे पण चित्र आहे, त्याचं वर्णन आहे. आता ह्याच्यापेक्षा मोठा आणि त्याच्यापेक्षा मोठा आहे जे आहे ते हे ह्या ॲरोने दाखवलं आहे. आपण हे पटापट नुसतं म्हणत असतो, त्या बॅगेपेक्षा ही बॅग खूपच लहान आहे, किंवा हा बॉल आणि हा बॉल सारखाच आकाराचे आहेत वगैरे वगैरे. पण मुलांच्या डोक्यात हे एक मॅप असतो का, किंवा आपण त्या मॅपची त्यांना ओळख करून कधी देतो का, असं कधी म्हणजे त्यांना व्हिज्युअलाइज करण्यासाठी काहीतरी आपण एक संदर्भ देतो का. संदर्भ हा माझ्या दृष्टीने खूपच महत्त्वाचा आहे. आता हे रेषांचे वेगवेगळे प्रकार आहेत. किती आहेत? जवळजवळ 12 रेषांचे प्रकार आहेत बघा. तर 12 रेषांमधनं खूप काही निर्माण झालेलं आहे आणि त्याच्यावरती बरेच व्यवसाय पण आहेत. हे तुम्ही वाचू शकता. आता या उघड्या आणि बंद छत्र्या आणि त्याच्यावरची नक्षी ही आहे. रंगावरची कविता आहे. आता सुकलेलं झाड पाणी घातल्यामुळे परत पालवलं. लिहिलेला कागद रबराने खोडल्यामुळे कोरा झाला. अशी वेगवेगळ्या प्रकारची विशेषणं
खूप काही लपलेली असतात, पण आपण ती वापरत नाही, त्यामुळे ती सुकून जातात आणि मुलं त्याच्यापासून दूर राहतात. तर अगदी म्हणून मी आधीच म्हटलं त्याप्रमाणे की अभ्यासक्रम हा आधी लिहिला गेला आणि मग भाषांकुर व्यवसाय पुस्तिकांची रचना झाली. हे तुम्हाला एखाद्या वेळेस ह्या माझ्या पुस्तकांवरनं कळून येईल. तर हे भाषांकुरचं विशेषण 1, भाग 1 आणि भाग 2 असे मी. नमस्कार, मी शुभदा बोलते. आपण सर्व एकमेकांना भाषांकुरच्या निमित्ताने ओळखतोच. हे 33वं वर्ष आहे भाषांकुरचं. स्वर्गीय माननीय श्रीमती कुंदाताई, विजूताई, प्रभाताई, बालमोहन शाळेच्या त्यावेळच्या ज्येष्ठ आणि श्रेष्ठ शिक्षिका भानुताई नाडकर्णी आणि राणे गर्ल्स हायस्कूल व नंतर BPM हायस्कूल खार या शाळेतील अध्यापिका व संस्कृत आणि मराठीच्या गाढ्या अभ्यासक स्वर्गीय माननीय श्रीमती उषाताई आठवले या सर्वांच्या त्यावेळच्या म्हणजे 90 ते 92 या काळात या सगळ्यांच्या मार्गदर्शनाने आणि चेंबूर कॉलनी युवक मंडळाचे सर्व विश्वस्त व प्रामुख्याने स्वर्गीय माननीय श्रीयुत अमर असरानी सर यांच्या पाठिंब्याने आणि ह्या सर्वांच्या सततच्या प्रोत्साहनाने 30 वर्ष हा सेवा प्रकल्प सुरू राहिला. त्यानंतर अक्षरसुधा प्रकाशन या नावाने हा प्रकल्प आत्तापर्यंत माझ्या आईच्या म्हणजेच थोर समाजसेविका आणि आदर्श गृहिणी स्वर्गीय श्रीमती शैलताई ओक हिच्या स्मरणार्थ चालू आहे. खास करून कर्णबधिरांसाठी, परंतु सर्वसामान्य विद्यार्थी यांच्यासाठी सुद्धा इंग्रजी माध्यमात शिकणाऱ्या परंतु ज्यांना मराठी विषय अभ्यासायचा आहे अशाही विद्यार्थ्यांसाठी अशा पूर्वप्राथमिक आणि प्राथमिक स्तरातील मुलांच्या भाषा विकासासाठी ज्येष्ठ आणि श्रेष्ठ शिक्षिका, मुख्याध्यापिका, प्राचार्या यांच्या सहयोगाने मार्गदर्शनाने आजही हा सेवा प्रकल्प चालू आहे. एकूण 13 व्यवसाय पुस्तिका वेगवेगळ्या विषयांवरील प्रकाशित झाल्या आहेत. त्याचप्रमाणे एक माहितीपूर्ण दिनदर्शिका उपलब्ध आहे आणि ह्या पुढे अजून 2 ते 3 व्यवसाय पुस्तिका आणि शैक्षणिक साहित्य असं प्रकाशनाच्या मार्गावर आहे. आता पुढे मी तुम्हाला प्रत्येक पुस्तकाचं एक स्वरूप सांगणार आहे आणि तुम्हाला दाखवणार आहे की प्रत्येक पुस्तकात काय काय आहे किंवा कसं ते वापरावं या दृष्टीने. त्यापूर्वी एक मी थोडासा विषय असा हे करते की भाषांकुर ह्या प्रकल्पाचं मुळात एक हेतू काय होता त्यावेळी सुद्धा तो सांगितला तर जास्त सगळ्यांनाच तो परत एकदा त्याची स्मरणात येईल की का बरं हा प्रकल्प सुरू केला आणि आत्तापर्यंत का चालू आहे. तर आत्तापर्यंत चालू असण्याचं कारण म्हणजे विद्यार्थ्यांकडनं जेव्हा मागणी येते त्यावेळी सहसा मी नाही हे म्हणू शकत नाही, कारण मला ते स्वतःला पण पटत नाही. हे एक. आणि दुसरं असं की त्यावेळी जेव्हा हा प्रकल्प सुरू झाला तेव्हा कुठल्या तरी संशोधनाच्या आधारावर, प्रबंधाच्या आधारावर, त्याला मिळालेल्या मान्यतेच्या आधारावर हा प्रकल्प सुरू झाला. कोणीतरी मोठ्या संस्थेने त्याला मान्यता दिली, म्हणजे NCERT सारख्या संस्थेने त्याला राष्ट्रीय पुरस्कार दिला. त्यामुळे पुढे
पुस्तक रूपात हा प्रकल्प सुरू केला. आता ते करण्याच्या अगोदर अभ्यासक्रम या विषयावर अभ्यास करून वेगवेगळ्या ज्येष्ठ शिक्षिकांबरोबर काम करून आधी अभ्यासक्रमावर खूप त्याच्यावर चर्चा, त्याच्यावर अभ्यास, त्याच्यावर वाचन हे सगळं झालं आणि मग व्यवसाय पुस्तिकांची रचना झाली. आता ते करत असताना सुद्धा असं झालं की सगळ्यात पहिलं भाषा समजणं हे महत्त्वाचं असतं. म्हणजे भाषा वापरण्याच्या पूर्वी भाषा समजते का, भाषा समजले का, समजण्यासाठी आपण काही त्याच्यासाठी केलं आहे का, हे सगळं महत्त्वाचं असतं. त्यामुळे त्या दृष्टीने पण पुस्तकं लिहिली गेली. सारथी सारखी किंवा प्रत्येक व्यवसाय पुस्तिकेत सविस्तर सूचना देणं किंवा मनोगतामध्ये लिहिणं की ह्या पूर्वीच्या वर्षात तुम्ही काय करा, ह्या खेळ कुठले घ्या. तर हे सगळं समजण्यासाठी केलं गेलं की भाषा आधी समजली पाहिजे, भाषा आधी अंगात भिनली पाहिजे, ती व्यवहारात वापरली गेली पाहिजे. तर त्यासाठी तुम्ही काय करा, संभाषणाच्या मार्फत, गप्पांच्या मार्फत, शैक्षणिक सहलींच्या मार्फत, घरातल्या नातेवाईकांबरोबरच्या विजिट किंवा वेगवेगळ्या ठिकाणी मुलांना घेऊन जाणं, ह्यासारख्या विषयांवरनं आधी भाषेची समज वाढावी याच्यासाठी प्रत्येक पुस्तकात साधारणपणे सूचना लिहिल्या गेल्या आहेत. आता ह्या सगळ्यांमधनं काय होतं तर संभाषणाचे विषय मिळतात. तसं भाषांकुर व्यवसाय पुस्तिकातनं सुद्धा तुम्हाला दिसेल की संभाषणाचे विषय मिळतात, वेगवेगळे उतारे तुम्हाला मिळतात, चित्रावलोकनासाठी चित्र मिळतात. त्याच्यानंतर ही पुस्तकं साधारण सोप्याकडून काठिण्याकडे प्रत्येक पुस्तक तसंच जातं. त्याचप्रमाणे इयत्ता म्हणजे प्राथमिक स्तराचा अभ्यास करून पूर्व प्राथमिक स्तराच्या व्यवसाय पुस्तिकांची रचना ह्याच्यात तुम्हाला बघायला मिळेल. त्यामुळे कुठली भाषा मुलांना आधीच त्यांच्या अंगात रुळायला हवी, त्यांच्या डोक्यात ती रुळायला हवी, रुजायला हवी, ह्याचा अभ्यास करूनच व्यवसायांची रचना इथे केलेली आहे. कर्णबधिरांच्या बाबतीत असं होतं की त्यांचं वय, त्यांची मॅच्युरिटी आणि त्यांची इयत्ता याचं गणित आपल्याला जुळवून घ्यायला लागतं. तर ह्या व्यवसाय पुस्तिकांच्या माध्यमातून ते सांधायचा एक प्रयत्न आहे. त्याच्यानंतर एक नेहमीच माझं सांगण्याचं हे असतो की अनुभववही नेहमी पालकांनी ठेवावी आपल्या घरी. जशी शाळेत शिक्षिका ठेवते तशी स्वतंत्र वहीत स्वतःच्या अनुभवांची नोंद ठेवावी. सिलेबस प्लॅनिंगसाठी या व्यवसाय पुस्तिका खूप शिक्षकांना उपयोगी पडतात. त्याच्यानंतर वाचन पाठासारखा ह्या व्यवसाय पुस्तिकांचा वापर केला जाऊ शकतो. कारण जेव्हा तुम्ही पुस्तकं सोडवता त्यावेळी मी नेहमी सांगते की आधी वहीत लिहा, डायरेक्ट पुस्तकात लिहू नका. तर तुम्हाला ते वाचनासाठी मिळेल आणि अनुलेखन आणि श्रुतलेखनासाठी तुम्हाला पुस्तकांचा वापर करता येऊ शकेल. त्याच्यानंतर मुखवाचनाने, श्रुतलेखनाने आणि श्रवण प्रशिक्षणाने ह्यातली एक एक पेज तुम्ही वापरलं जाऊ शकतं. वाक्यरचनेसाठी ही पुस्तकं खूप उपयोगी पडू शकतात. आज जेव्हा वेगवेगळे पुस्तकांचं मी विवरण करते तेव्हा तुमच्या लक्षात येईल की एक एक विषयावर खूपच व्यापक आणि बरीचशी भाषा त्याच्यात अंतर्भूत होईल. म्हणजे प्राथमिक स्तरातली, पूर्व प्राथमिक स्तरात हळूहळू करून सोपी भाषा आधी वापरली जाईल ह्याचा खूप अभ्यास करून ते केलेलं आहे. त्याच्यानंतर ह्या व्यवसाय पुस्तिका तुम्ही एनलार्ज करून
वर्गात वाचनासाठी देखील वापरू शकता. त्याचा खूप उपयोग होऊ शकतो, कारण मुलांना एक मोठं अक्षर बघायला मिळतं. पालकांसाठी तर ह्या व्यवसाय पुस्तिका खूपच उपयोगी पडतात लहान वयोगटापासनं. कारण मी जेव्हा ह्या ह्या विषयाचं जेव्हा संशोधन सुरू केलं आणि त्याचा प्रबंध मी लिहिला, तेव्हा मला स्वतःलाच लक्षात आलं की इवन मला शिकवताना पण हे लक्षात आलं की खूप चित्र मुलांना काढावी लागतात शिकवण्यासाठी किंवा आवश्यकता असते. तर ही सगळी चित्र पालक कसे काय करू शकतील? तर त्यांना आपण म्हणतो की हे सगळं घरी करा, हे करा, ते करा, पण त्यांच्याकडे साहित्य उपलब्ध नसेल तर ते मुलांचा अभ्यास तरी कसा घेऊ शकणार, हाही मला प्रश्न त्यावेळी पडला होता. आणि म्हणूनच ह्या सगळ्याचं संकलन मी चालू केलं. जसं मी वर्गात शिकवत गेले तसं माझं संकलन सुरू झालं आणि इतर शिक्षकांच्या मदतीने पण संकलनाला खूप उपयोग झाला. अभ्यासक्रम थोडाफार सुनिश्चित होतो ह्या व्यवसाय पुस्तिकांनी पूर्व प्राथमिक स्तरातला. शैक्षणिक साधनांचं तुम्हाला एक स्वरूप लक्षात येतं की वर्गात चार्ट्स कुठले असावेत किंवा कसं असावं शैक्षणिक साधन. ह्या पुस्तकांमधनं पण तुम्ही एनलार्ज करून ते वापरू शकता. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मूल्यांकन. मुलांचं मूल्यांकन घेण्यासाठी या पुस्तकांचा खूपच उपयोग होतो. प्रत्येक पुस्तकात मूल्यांकन मुलांचं होतं आणि त्याचं तुम्ही डेटा ठेवू शकता. तुमच्याजवळ एक स्टॅटिस्टिक्स ठेवू शकता की किती वोकॅब्युलरी आज मुलांजवळ आहे, किती तो वापरू शकतो आहे, हे सगळं तुम्ही ठेवू शकता, त्याचा डेटा तुमच्याजवळ. त्याच्यानंतर वेळापत्रकाची आखणी तुम्ही ह्या सारथीमध्ये मी अगदी डिटेलमध्ये दिलेली आहे की वेळापत्रक कसं असावं शाळेचं. तर ते वेळापत्रक पण सारथी पुस्तकात तुम्हाला बघायला मिळेल. त्याच्यानंतर टीचर्सना सुद्धा उपयोगी पडेल, कारण 1 तास वाचन व्यवसायासाठी दिलेला आहे. आपण टॉपिक बरोबर वाचन व्यवसाय तर घेतच असतो, वाचनाचे व्यवसाय. पण आज समजा 7-8 संभाषणं झाली किंवा 4-5 गोष्टी झाल्या, तर त्याच्या एकत्रित वाचन व्यवसाय कुठेतरी घेतले जावेत की ज्याच्यामुळे स्मरणशक्ती आणि मुलांच्या लक्षात राहण्यासाठी संधी ही मुलांना दिली जाईल. त्याच्यासाठी तो तास 1 ठेवला आहे की त्या दिवशी तुम्ही एकत्रितपणे संभाषण असेल, गणित असेल, विज्ञान असेल, गोष्ट असेल, व्हिजिट असेल, तर एक 4-5 शैक्षणिक सहली असतील त्याच्यावर तुम्ही व्यवसाय घेऊ शकता. आता त्याचप्रमाणे एकेका पानावरनं तुम्ही वेगवेगळ्या प्रकाराने व्यवसाय घेऊ शकता. म्हणजे मुखवाचनाने चित्र ओळखणं, श्रवण प्रशिक्षणाने चित्र ओळखणं, वाचनाने चित्र ओळखणं, मुलांना अनुलेखनासाठी देणं, श्रुतलेखनासाठी देणं. म्हणजे तुम्ही आधी बोला आणि मग मुलांना बघून ते लिहायला सांगा. आधी बघून लिहिलं तर त्यांना ते सवय होत जाते लहान वर्गातनं, आणि मग तुमचं फक्त बोलण्याने त्यांनी श्रुतलेखन करावं. त्याचप्रमाणे हसत खेळत भाग 1 आणि 2 ह्या चित्रांची जवळजवळ 100 वाक्य तुम्हाला मिळतात. चित्र तर तुम्हाला 64 मिळतातच, पण त्या 64 चित्रावर आधारित तुम्हाला 101 वाक्य ह्याच्यामध्ये मिळून जातात. मोठ्या पायरीच्या मुलांसाठी तुम्ही ही वाक्य वाचायला देऊन चित्र ओळखायला सांगू शकता. त्याचप्रमाणे 64 कार्ड ही पत्त्यांसारखे खेळ हे करून घेऊ शकता. म्हणजे पत्ते
जे आपण खेळतो त्याच्यासारखं ते खेळ घेऊ शकता. प्रत्येक पुस्तकामध्ये विषय स्तराप्रमाणे विकसित होत जातो. म्हणजे हसत खेळत भाग 1 मध्ये जर चेहऱ्याचं चित्र आहे, त्याच्यात आहे नाही या क्रियापदावर भर दिलाय, तर क्रियापद भाग 1 मध्ये आहे नाही आहेत नाहीत यावर भर दिला आहे काही व्यवसायामधनं. त्याच्यानंतर क्रियापद भाग 2 मध्ये मार्गदर्शक व्यवसायांच्या माध्यमातून ही क्रियापदं वापरली आहेत. त्याचप्रमाणे हसत खेळत भाग 2 मध्ये प्राणी पक्ष्यांचं जर वर्गीकरण असेल आहे, तर वाचन व्यवसायांमध्ये इतर गटांप्रमाणे वर्गीकरण आहे आणि प्रत्येक गटाचं सविस्तर असं व्यवसाय ह्या पुस्तकात दिलेलं आहे. वाचन व्यवसायातल्या दुसऱ्या अर्ध्या भागात भाषिक व्यवसाय आहेत, व्याकरणावर आधारित व्यवसाय आहेत, पुल्लिंग, स्त्रीलिंग, नपुंसकलिंग अशा प्रकारचं विभाजन करून शब्दसंग्रह दिलेला आहे. त्याच्यानंतर हसत खेळत भाग 1 मध्ये प्राण्यांची मागची पुढची बाजू, वाहनांची मागची पुढची बाजू हे जर असे आहे, तर वाचन व्यवसायामध्ये हा चेहरा कोणाचा, ही शेपूट कोणाची, जंगलात कोण राहतं, हे पाय कोणाचे, कोण कुठे राहतो, ह्या घरं म्हणजे हे सगळं वाचन व्यवसायात तुम्हाला बघायला मिळतं. तर अशाप्रमाणे विषय वाढत जातो. कुठलाही जर तुम्ही विषय बघितला तर तो विकसित होत जातो. तर अशा प्रकाराने तुम्हाला साधारण व्यवसाय पुस्तिकांचा हेतू आणि त्याचं जे उद्देश घेऊन हा प्रकल्प सुरू केला, तर त्याचं मी विवरण आत्ता तुम्हाला सांगितलं. तर त्यानुसार आता पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला त्याचं विवरण मी सांगेन प्रत्येक पुस्तकाप्रमाणे. तर त्याचं तुम्हाला प्रत्यंतर येईल, जे आत्तापर्यंत मी इथे सांगितलं तुम्हाला की हेतू काय होता भाषांकुरचा, का सुरू केलं हे सगळं. आणि माझ्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला आणि काही गोष्टी अशा ऐकायला मिळतील आणि अनेक व्यवसाय पुस्तिकांची विवरणं पण ऐकायला मिळतील भाग 2 मध्ये. तर नक्की ऐका की जेणेकरून तुम्हाला या व्यवसाय पुस्तिकांचं स्वरूप कळेल. बऱ्याच जणांच्या मागणीवरनं हे तुम्हाला विवरण आणि भाषांकुरचं हे मी देते, कारण प्रत्येक ठिकाणी आता काही मला शक्य नाही जाऊन प्रत्येकाला सांगणं किंवा हे करणं. तर त्यासाठी हा एक प्रपंच खरं तर मी केला. याच्या आधीचा मैत्री करू अक्षरांशी हा पण व्हिडिओ तुम्ही बघितला असेलच. तो स्वतंत्र व्हिडिओ मी टाकलेला आहे, तो पण बघा. आणि एक सुंदर असं ते किट तयार झालेलं आहे मुलांसाठी. त्याचा जास्तीत जास्त उपयोग करा ही सगळ्यांना नम्र विनंती. मला आनंद होईल जेव्हा मुलांना ह्याचा फायदा होईल. धन्यवाद. नमस्ते.